डॉन, भाईगिरी, दादागिरी हे वाटत होतं कुठंतरी संपत चाललंय, पण नाही, हे तर महाराष्ट्रात वाढतच चाललंय. तर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातले असेच काही खतरनाक टॉप 5 डॉन कोण आहेत हेच जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 5 वर आहे हर्षद पाटणकर. हर्षद पाटणकर हा नाशिक जिल्ह्यातील नामांकित गुंड आहे. हर्षद पाटणकरवरती मारहाण, खून, खंडणी, दहशत माजवणे असे 12हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचं वय अवघं 24 वर्ष आहे. एवढ्या तरुण वयात त्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपली खूप दहशत माजवली आहे आणि त्याने गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आपलं खूप मोठं नाव कमवलं आहे. त्याच्यावरती 21व्या वर्षात पहिली केस पडली होती. त्यानंतरही त्याने गुन्हे करणं सोडलं नाही. तर नंबर 4 वर MC डिडो. मित्रांनो, MC डिडो गेल्या 2 ते 3 महिन्यापासून महाराष्ट्रात खूप फेमस झाला आहे. तो फेमस काय गुन्हेगारीमुळे नाही तर त्याच्या पॉडकास्टमुळे झालेला आहे. अपोजिटच्या लोकांचे जेव्हा माझ्यासमोर गाणे वाजतात ना भाई, मग येडा होतो, मी भाऊ चढवतो भाई. मग कोण पण असू दे, तो माझा भाऊ असू दे, नाहीतर मग तसा तो डॉन पण आहे. तर MC डिडो हा एक रॅपर आहे. त्याने रॅप सॉन्ग बनवून आपली खूप मोठी महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेली आहे. MC डिडोवरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत. त्याने एका मर्डर केसमध्ये 2 वर्ष जेलसुद्धा पाहिलेलं आहे. MC डिडो हा त्याच्या ॲटिट्यूडमुळं महाराष्ट्रात फेमस झाला आहे. नंबर 3 वरती आहे प्रतीक शिंदे. प्रतीक शिंदे हा महाराष्ट्रातील खूप फेमस रील स्टार. त्याला संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं. प्रतीक शिंदे हा सुकून चहाचा मालक सुद्धा आहे. त्याच्या महाराष्ट्रात 80+ शाखा आहेत. त्याला डॉन म्हणण्याचं कारण म्हणजे तो एक डॉन किंवा भाई असं नाही, पण त्याने काही दिवसापूर्वी एका रील स्टारला 12 तास गाडीमध्ये टाकून बेदम मारहाण केली. तेव्हापासून प्रतीक हा लोकांना एक गुन्हेगार आहे असं वाटायला लागलं. नंबर 2 वरती आहे गजानन तोर. गजानन तोर हा एक डॉनच होता. त्याचीही खूप जालना जिल्ह्यामध्ये दहशत होती. त्याला जालना जिल्ह्यातलं किंग मानलं जायचं. गजानन तोरला जाऊन आज जवळपास 3 वर्ष होऊन गेली. 11 डिसेंबर 2023 रोजी गजानन तोरला जालना जिल्ह्यात भर चौकात गोळ्या झाडून मारण्यात आलं, कारण त्याचे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव होतं. त्याच्यावरती 16 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल होते. नंबर 1 वरती वाल्मिक. मित्रांनो, वाल्मिक अण्णाला आज कोण नाही ओळखत. त्यांचं नाव सुद्धा गुन्हेगारी क्षेत्रात टॉपमध्ये येतं. वाल्मिक अण्णा हे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मधले आहेत. त्यांना धनंजय मुंडेचा राईट हँड मानलं जातं, कारण त्यांनी धनंजय मुंडेचे खूप मोठमोठे काम केलेले आहेत. वाल्मिक अण्णा कराड हे सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. ते चर्चेत आले संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून. वाल्मिक कराडवरती हत्या, खंडणी, मारहाण असे 15 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत. तर तुम्हाला काय वाटते या डॉनबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया असेच एक नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.